नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. श्रावण महिना हा सगळ्या महिन्यात श्रेष्ठ आणि भगवान शंकरांचा आवडता महिना आहे. या महिन्यात देवाधिदेव महादेव यांची भक्ती, पूजा, उपासना याला विशेष महत्त्व आहे. एकदा सनत कुमारांनी भगवान शंकरांना प्रश्न केला की प्रभू, आपल्याला हा श्रावण महिना एवढा प्रिय का आहे? तेव्हा भगवान शंकर म्हणाले की जेव्हा देवी सतीने आपल्या वडिलांच्या घरी अपमानित झाल्यावर यज्ञकुंडात उडी मारली होती, तेव्हा तिने प्रतिज्ञा केली होती की प्रत्येक जन्मात शिवशंकरांनाच पतिरूपात स्वीकार करेल. त्याप्रमाणे देवी सतीने राजा हिमालय आणि मैनादेवी यांच्या घरी पार्वती रूपात जन्म घेतला. त्यानंतर तिने शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी खूप व्रतवैकल्य केले. त्यातही तिने श्रावण महिन्यात अधिक कठोर असे व्रत केले. तिने अगदी अन्न पाण्याचाही त्याग केला आणि तपसाधना केली. त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. तेव्हापासून श्रावण महिना शंकरांचा आवडता महिना झाला. जुन्या मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आपल्या सासरी म्हणजे पृथ्वीवर येत असतात. तेव्हा पृथ्वीवर त्यांचा वावर असतो, म्हणूनही त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अगदी योग्य असतो. एका पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्याच्या काळात समुद्रमंथन झाले होते. या समुद्रमंथनावेळी उत्पन्न झालेले हलाहल विष हे शिवशंकरांनी पाशन केल्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. तेव्हा तो दाह शांत करण्यासाठी अनेक उपाय केले गेले. त्यावेळी सर्व देवांनी भगवान शंकरांच्या मस्तकावर जलाभिषेक केला होता आणि भगवान शंकरांचा दाह शांत होऊन ते प्रसन्न झाले होते. म्हणून श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेकाचे विशेष महत्त्व आहे. तसेच पुराणानुसार आषाढ महिन्यातील एकादशीनंतर पृथ्वीचा कारभार बघणारे भगवान विष्णू हे 4 महिने योगनिद्रेत जातात आणि पृथ्वीची काळजी घ्यायची जबाबदारी भगवान शंकरांवर येते. आणि त्यामुळे ते पृथ्वीवर येऊन विचरण करत असतात, म्हणजे फिरत असतात. तेव्हा त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत, शिवलिंगाची पूजा, अभिषेक केला जातो. यासाठी श्रावणी सोमवाराचे खूप महत्त्व आहे. श्रावण हा अतिशय आनंददायक महिना आहे. ऊन पावसाचा खेळ श्रावणात चालू असतो. आषाढात पडलेल्या पावसामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग पसरलेला असतो आणि या महिन्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण सणवारांमुळे श्रावण हा अजूनच उत्साहवर्धक होतो. श्रावणातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेचे पूजन करतात. श्रावणी सोमवार, शुक्रवार, मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, पिठोरी अमावस्या, पोळा असे अनेक सण या महिन्यात साजरे केले जातात. त्यामुळे घरातले वातावरण आणि मनातले म्हणजे मानसिक आरोग्य चांगले राहते. पावसाळी वातावरणामुळे आपला जठराग्नी हा मंद झालेला असतो, त्यामुळे आपली पाचनशक्ती मंदावलेली असते. तसेच गढूळ पाण्यामुळे पोटाचे विकार, इतर आजार होऊ शकतात. म्हणून या काळात पचायला सोपा हलका आहार घेतात. मांसाहार हा पचायला जड असतो आणि पावसाळी वातावरणात मांस लवकर खराब होते. तसेच या काळात मासे आणि इतर प्राण्यांचा प्रजनन काळ असतो, त्यामुळे त्यांच्या संख्येचे संतुलन निसर्गात राहावे म्हणून मासेमारी, प्राणी मारणे या गोष्टी या महिन्यात करत नाहीत. अनेक उपवास या काळात केले जातात, यामुळे परमार्थासोबत स्वार्थ पण साधला जातो. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. व्रतवैकल्यात असणाऱ्या नियमांमुळे, निग्रहांमुळे आपल्या मनाला शिस्त लागण्याबरोबर मनाला आपल्या ताब्यात ठेवावे लागल्यामुळे मन कणखर होण्यास मदत होते. विचारपूर्वक खाण्यापिण्याची सवय लागते. निग्रहपूर्वक काही गोष्टींपासून त्या काळात लांब राहावे लागल्याने मनोनिग्रह म्हणजे मन स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची सवय होते, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील बरेच प्रश्न कमी होतात. तर असा हा सुंदर श्रावण आपल्या सर्वांना आनंदाचा जावो. भगवान शंकरांची सगळ्यांवर कृपा होऊन सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळो ही शिवचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. धन्यवाद. तर आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.